नमस्ते. मी डॉक्टर मंगेश कुंभकर्ण, शिव हॉस्पिटल अँड डायबिटीज केअर सेंटर. आपण पाहूयात इन्शुलिन विषयी असणारे गैरसमज. तर माझे काही पेशंट विचारतात, "सर, मला जर इन्शुलिन चालू केलं, तर मला त्याची सवय होऊन जाईल." तर तसं नाहीये. टाइप 1 डायबिटीजमध्ये कंटिन्युअस इन्शुलिनची गरज असते. टाइप 2 डायबिटीजमध्ये जर साखर खूप अनियंत्रित झालेली असेल आणि त्यावेळेस त्याला काही प्रमाणात कंट्रोल करण्यासाठी आणि जर योग्य आहार आणि अ, जर व्यायाम केला आणि शुगर कंट्रोल आली, तर इन्शुलिन जे आहे ते टाइप 2 डायबिटीजमध्ये काही प्रमाणात कमी होऊ शकतं किंवा बंद पण करता येऊ शकतं. दुसरे माझे काही पेशंट शंका विचारतात, "डॉक्टर, मी जर इन्शुलिन घेतलं तर माझे अवयव निकामी होतील, माझी किडनी खराब होईल, माझ्या डोळ्याची नजर कमी होईल, माझी नजर जाऊ शकते." तर तसं नाहीये. जर योग्य वेळी इन्शुलिन चालू केलं आणि साखर कंट्रोलमध्ये ठेवली, तर तुमचे होणारे जे डायबिटीजचे गुंतागुंती आणि कॉम्प्लिकेशन्स आहेत, त्याच्यामुळे तुमची नजर आणि हे खराब होऊ शकणार नाही. आणि काही पेशंट विचारतात, की सुया ज्या आहेत त्या खूप टोचतात किंवा त्यांनी काही गाठी तयार होतात. तर तसं नाही आता. आता ॲडव्हान्स इंजेक्शन्स आणि पेन्स आलेले आहेत, की ज्याच्या निडल्स खूप छोट्या असतात, की ज्यामुळे आता गाठी आणि टोचण्याचा जो प्रकार आहे तो जास्त वेदनादायक राहत नाही. आणि काही पेशंटला शंका असते किंवा समज असतो, की जास्त प्रमाणात मी इन्शुलिन घेतलं, तर मला आता काहीही खाण्याची अ, सर्व काही मी खाऊ शकतो, असा त्यांचा समज असतो. तर तसं नाहीये. तुम्हाला तुमचे पथ्य आणि व्यायाम आणि हे चालू ठेवणं गरजेचंच आहे आणि त्याच्याबरोबर आवश्यकता असल्यास इन्शुलिन घेणं गरजेचं आहे. थँक